भाईसाहेब नमस्कार. 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 शुभेच्छा तुम्हाला. 21 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी जिल्हा परिषदच्या 55 जागांसाठी आणि जिल्ह्यातील 9 पंचायत समित्यांच्या 110 जागांसाठी बिगुलवाद्य निवडणुकीचं आपण या जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष आहात. एकूणच आपण कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने मतदारांसमोर सामोरे जाणार आहात? खूप अलिम्याजी या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. 100% भारतीय जनता पार्टीचा नारा गेले वर्षभरापासून आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू केलेला आहे आणि त्याचा एक चांगल्या प्रकारचं फळ म्हणजे अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनातील कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन करण्यासाठी आज भाजपमध्ये सामील झालेत आणि त्यामुळे सर्वच्या सर्व जिल्ह्यातील जागा 55 जिल्हा परिषद जागा आणि 110 पंचायत समिती जागा भारतीय जनता पार्टीनं कमळ निशाणीने लढवलेल्या आहेत आणि याच्यामध्ये समाजातल्या सर्व स्तरातील उमेदवार या ठिकाणी आहेत. मुस्लिम समाजातील आहेत, ओबीसी समाजातील आहेत, आदिवासी समाजातील आहेत, त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीमधील आहेत आणि 50% महिला आहेत आणि त्यामुळं एक चांगल्या प्रकारचं वातावरण परिवर्तनाचं या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. बाळासाहेब, भाजप सेना युती तुटल्यामुळे आता आपण भाजपमध्ये स्वतंत्रपणे सामोरे जात आहेत. खरं युती तुटल्याचा परिणाम होईल की फायदा होईल, काय होणार आपल्याला वाटतं? 100% 2014 ऑक्टोबरमध्ये जी युती जिल्ह्यामध्ये तुटलेली आहे त्याचा फायदा आहे आणि त्यामुळं अनेक कार्यकर्त्यांना भाजपच्या संधी या ठिकाणी निवडणूक लढवण्याची मिळणार आहे की जी संधी गेल्या 25 ते 40 वर्षामध्ये विविध वेळेला त्या ठिकाणी शिवसेनेबरोबर आणि पूर्वी जनता पक्षावर युती असल्यामुळं भाजपच्या 2 पिढ्या यांना निवडणुकीपासून वंचित व्हावं लागलं होतं आणि आज आम्ही सर्वच्या सर्व जागा लढवत असल्यामुळं सर्व स्तरातील ग्रामीण भागातील गाव पातळीतील कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह आहे आणि ते नव्या उमेदीनं भारतीय जनता पार्टी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. बाळासाहेब, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. आपण भाजपचे रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष आहात. कोणते मुद्दे लोकांसमोर आपण घेऊन जाता ह्या निवडणुकीला? खरं तर पार्लमेंट हे पंचायत भारतीय जनता पार्टी व्हावी अशा प्रकारची इच्छा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे आणि त्याप्रमाणे ते काम करत आहेत. त्याचबरोबर रेल्वे मंत्री सुरेशजी प्रभू कोकणचे सुपुत्र आहेत, ते चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत आणि सगळ्यात विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष या कोकणावरील रत्नागिरी जिल्ह्यावरती आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजनांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी आज ग्रामीण भागामध्ये रत्नागिरीच्या चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. मग वैयक्तिक विकासाच्या योजना आहेत आणि त्याचबरोबर सार्वजनिक विकासाच्या योजना आहेत. 14 विभागाच्या माध्यमातून भरीव निधी हजारो कोटी रुपयाचा आज जिल्ह्यामध्ये आलेला आहे. त्याचबरोबर रस्त्यांसाठी सुद्धा चांगल्या प्रकारचा निधी आला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरण सुरू आहे. त्याचबरोबर कोकण रेल्वेचं दुपदरीकरण सुरू आहे. चिपळूण कराड रेल्वेचं काम सुरू आहे. असे अनेक विषय सांगता येतील. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चांगलं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळे जनतेला हे लक्षात आलं आहे की पार्लमेंट हे पंचायत जर भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर यापेक्षा अधिक वेगानं रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विकास होईल. बाळासाहेब, आपण जेव्हा लोकांसमोर सामोरे जाता तर आपल्याला नोटबंदीचा, महागाईचा, बेकारीचा हे सगळे प्रश्न लोकांसमोर आपले नेता की लोक तुम्हाला विचारतात आणि आपण त्यांना कशा पद्धतीने उत्तर देता? मला असं वाटतं ह्या संपूर्ण महाराष्ट्रातील, देशातील आणि रत्नागिरी जिल्ह्याची जनतासुद्धा सुजाण आहे. कारण मोदी साहेबांचं सरकार आल्यास आज 2.5 वर्षाचा कालावधी गेला आहे. गेली काही अपवाद वगळताच अनेक वर्ष काँग्रेस आघाडीचं सरकार सत्तेवरती होतं आणि राज्यामध्ये सुद्धा 15 वर्षे सलग काँग्रेस आघाडीचं सरकार सत्तेवरती होतं. तेव्हा जनता त्या ठिकाणी आज समाधानी आहे आणि त्यांना माहिती आहे की जर आज मोदी सरकारला काम करायचं असेल किंवा देवेंद्र फडणवीस सरकारला काम करायचं त्यांना वेळ दिला पाहिजे आणि त्यामुळे नोटबंदी असेल किंवा अन्य काही विषय असतील या विषयाबद्दल जनतेच्या मनामध्ये कोणतीही शंका किंवा नाराजी आहे असं मला वाटत नाही. कारण पारदर्शकता आणि भ्रष्टाचार मुक्ती याच आधारावरती जनतेनं मोदी सरकारला आणि देवेंद्र फडणवीस सरकारला निवडून दिलेलं आहे आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारची नाराजी जनतेमध्ये दिसत नाही. उलट वैयक्तिक विकासाच्या योजना 12 रुपयाची जी ह्याची योजना आहे जीवन विमा योजना अपघातामध्ये झाल्यानंतर किंवा 330 रुपयाची विमा योजना, LPG गॅसची त्या ठिकाणची आलेली गरिबांच्या घरामध्ये आज चुली ज्या ठिकाणी चूल आहे त्या ठिकाणी चूल जाऊन LPG गॅस सिलेंडर उज्ज्वला योजना त्या ठिकाणी आलेली आहे. बचत गटांना सुद्धा जे सगळं व्याज आहे म्हणजे बिनव्याजी कर्ज बचत गटांना मिळणार आहे. त्याचबरोबर स्किल इंडियाच्या माध्यमातून कौशल्य विकास विविध अभ्यासक्रमाच्या माध्यमातून नवे उपक्रम सुरू होत आहेत. मुद्रा योजनेच्या माध्यमातून हजारो लोकांना
छोटे ज्यांचा हातावर पोट आहे अशा कारागिरांना सुद्धा मोदी सरकारमुळं कर्ज मिळालेलं आहे अल्प व्याजामध्ये, आणि यामुळं हळूहळू ही प्रक्रिया सुरू होते. आणि त्यामुळं साधारणपणे मला वाटतं आगामी काळामध्ये मेक इन इंडिया असेल किंवा मेक इन महाराष्ट्र असेल या माध्यमातून आणि FDIचा जर निधी चांगल्या प्रकारचा FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जर या देशामध्ये आली तर नवे रोजगार निर्माण होतील, याची सुद्धा कल्पना या सगळ्या परिसरातील युवा पिढीला आहे असं मला वाटतं. रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदच्या निवडणुकीत आणि पंचायत निवडणुकीत भाजपचा मुकाबला सेनेवर राहील की आघाडीवर राहील? नाही, आज या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक वेगळं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यामुळं काँग्रेस आघाडी काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी काय किंवा शिवसेना काय यांनी ह्या रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद सत्तेची पदं किंवा सत्ता चाखलेली आहे. आणि त्यामुळे त्यांचा कारभार आज सगळ्या जनतेनं पाहिला आहे. आणि तो भ्रष्ट असलेला कारभार किंवा विकास कमी झालेला असलेला पाहिलेला असल्यामुळं आज जनतेला हे लक्षात आले की परिवर्तन जर आपल्याला किंवा विकास जर ग्रामीण भागातला व्हायचा असेल तर केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. आणि त्यामुळं आमचा जो मुकाबला आहे या सर्व लोकांशी आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला चांगलं यश ग्रामीण जनता देईल असा मला विश्वास वाटतो. कोकण पेक्षा रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. आज या ठिकाणी खासदार, पालकमंत्री, आमदार सगळे त्यांचे, आपण सध्या तरी अगदी कमीत कमी कोरे दिसतंय असं मला वाटते. मग हे सगळे असताना पालकमंत्री, खासदार, आमदार सगळे त्यांचं असताना आपण कसे काय निवडणुकीला एकदम नाही अलीमेजी आपण सांगता त्याच्यामध्ये थोडं सत्य कमी आहे, अर्धसत्य आहे. लोकसभेच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी शिवसेना युती झाली आणि त्यामुळे शिवसेनेचे जे खासदार निवडून आले ते भाजपच्या कार्यकर्त्यांच्या कष्टावर निवडून आलेत. भाजपचं किंवा मोदी साहेबांचं जे वलय होतं त्यामुळे निवडून आले आहेत. आणि त्यामुळे आज जनतेनं काही त्यांना मतदान करताना हे नुसते शिवसेनेचे म्हणून मतदान केलं नव्हतं, तर ते युतीचे म्हणून होते. त्यामुळे आज भाजपचा मतदार त्यांच्याजवळ असणार नाही आहे. आणि त्या व्यतिरिक्त राज्याच्या ज्या निवडणुका विधानसभेच्या झाल्या तेव्हा अचानक युती तुटल्यामुळं थोडा त्या ठिकाणी जो काय झाला आहे, परंतु तिथे सुद्धा शिवसेनेला 5 पैकी 3 जागा मिळाल्यात, 2 जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा मागच्या विधानसभेला 1.25 लाख मतं मिळालीत. आणि आज वर्षभरामध्ये जवळजवळ 1.25 लाख मताची भर भाजपच्या मतामध्ये पडलेली आहे असं मला विश्वास आहे. आणि त्यामुळे 2.5-3 लाख मतदार आज भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात जर मतं टाकणार असतील तर त्या ठिकाणी यश येईल. खरं तर आपण शिवसेनेची सत्ता आहे असं म्हणतो, पण पालकमंत्री या जिल्ह्यातला कुठं आहे? शिवसेनेला पालकमंत्री जिल्ह्याचा बाहेरचा करावा लागला. याचा अर्थ हे अर्धसत्य आहे. शिवसेना जी काही यापूर्वी निवडून येत होती ती भारतीय जनता पार्टीच्या मतांची बेरीज होत होती आणि म्हणून ते येत होते. जिल्हा परिषदमध्ये सुद्धा शिवसेनेला भारतीय जनता पार्टीच्या मतदारांनी प्रामाणिकपणाने मतदान केलंय म्हणून त्या ठिकाणी दिसत होती. परंतु या वेळेला मात्र 100% रत्नागिरी जनता भारतीय जनता पार्टीला झुकतं माप देईल असं सगळीकडे चित्र आहे. 2 महिन्यापूर्वी झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीत सेनेने यश संपादन केलं आहे. आता भाजप एवढे कमी पडले नाही. ह्या सगळ्या घडामोडींचा ह्या निवडणुकीत काय परिणाम होईल? नाही, त्या शहरी वातावरणातल्या निवडणुका होत्या. आज काही रत्नागिरी जिल्ह्यातल्या अपवाद आपण म्हणतो, चिपळूणमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष सौ सुरेखा खेराडे निवडून आल्या. याचा अर्थ परिवर्तनाची सुरुवात या जिल्ह्यामध्ये मागच्या इतिहासात पाहिलं तर चिपळूणमधून होते. आणि त्यामुळे चिपळूणमध्ये परिवर्तन झालं. आज रमेशराव कदम माजी आमदार भारतीय जनता पार्टीमध्ये आले. शशिकांत चव्हाण माजी जिल्हा प्रमुख भारतीय जनता पार्टीमध्ये आले. संगमेश्वरचे उपसभापती प्रमोद अडटराव भारतीय जनता पार्टीमध्ये, दीपिकाताई जोशी भारतीय जनता पार्टीमध्ये आल्या. अशी अनेक नावं सांगता येतील की आज शिवसेनेच्या आणि कुणबी सेना किंवा अन्य पक्षाच्या जाचाला कंटाळून त्या ठिकाणी ती मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये आलेली आहेत. आणि त्यामुळं नगरपालिकेला जरी काही निर्णय लागले असेल तरी पण महाराष्ट्राचे नगरपालिकांचे जे निर्णय आपण पाहिले तर ते 1 नंबरचा पक्ष भारतीय जनता पार्टी झालेला आहे. आणि त्यामुळं आज 1-1.5-2 वर्षामध्येच भारतीय जनता पार्टी सोबळा लढत असल्यामुळं थोडा आम्हाला वेळ लागला आहे. परंतु आता नक्की परिवर्तनासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांना कमळ निशाणीवरती मतदान करेल आणि आम्हाला विजयी करेल. ही सत्ता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची येईल अशा प्रकारे मला विश्वास आहे. भाजपचं नेहमीच मिशन राहिलेलं आहे सबका साथ सबका विकास, स्वच्छ आणि पारदर्शक कारभार. या सगळ्या घडामोडींचा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात काय परिणाम होईल असं वाटतं? चांगला परिणाम घडेल, कारण गेल्या 15-20 वर्षामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचा जर आपण कारभार पाहिला तर जिल्हा परिषद अध्यक्ष हे शिवसेनेचे असल्यामुळं सातत्यानं काही घराण्यातली मंडळी त्या ठिकाणी अध्यक्षपदावर बसल्यामुळं
त्या ग्रामीण भागामध्ये सातत्यानं अनेकदा एकाच कामावरती दोनदा तीनदा निधी खर्च पडलेला आहे. त्याच्या चौकशा सुद्धा सुरू आहेत आणि त्यामुळं पूर्णपणानं ग्रामीण भागातल्या ह्या सगळ्या विकास कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे आणि हे ग्रामीण भागातल्या जनतेला कळलेलं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा त्याचा आम्हाला परिवर्तनासाठी किंवा एक अँटी इन्कम्बन्सी शिवसेनेबद्दलची भारतीय जनता पार्टीला उपयोगी होणार आहे. राज्यात युती तुटल्यामुळे आपण आपल्याला आपली प्रतिक्रिया काय, माझे आमदार रत्नागिरी जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आपली प्रतिक्रिया काय जिल्ह्यापुरती? नाही, खरं तर हे खूप चांगलं झालं कारण भारतीय जनता पार्टी एका वेगळ्या विचाराचा पक्ष आहे, शिवसेना वेगळ्या विचाराचा पक्ष आहे. 25-30 वर्षापूर्वी काँग्रेसला एक समर्थ पर्याय म्हणून शिवसेना भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी युती अस्तित्वात आली होती. परंतु आज खूप त्यानंतर बदल झालेला आहे, समाज मनामध्ये सुद्धा बदल झालेला आहे आणि आज दिल्लीतलं मोदींचं सरकार आणि राज्यातलं फडणवीसांचं सरकार खूप चांगल्या पद्धतीनं काम करत असल्यामुळं जी आज तरुण युवा पिढी आहे की ज्यांना आज मोदी साहेबांबद्दलचा आदर आहे किंवा मोदी साहेब हा देश घडवू शकतात हा आत्मविश्वास आहे किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राज्याचे मेक इन महाराष्ट्राच्या माध्यमातून हा महाराष्ट्र चांगल्या प्रकारे घडवू शकतील आणि सगळ्यात म्हणजे पारदर्शी कारभार करतील आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार या ठिकाणी होईल आणि पार्लमेंट ते पंचायत हा कारभार चांगल्या प्रकारचा होणं गरजेचं आहे आणि म्हणून युवा पिढीसुद्धा रत्नागिरी जिल्ह्यातली भारतीय जनता पार्टीच्या पारड्यामध्ये मतदान करेल असं मला विश्वास आहे. मतदानाला काही दिवस शिल्लक राहिले, कोणकोणते आपले प्रमुख नेते जिल्ह्याभरात प्रचारासाठी येतील? खरं तर 14 तारखेला केंद्रीय रेल्वे मंत्री आदरणीय सुरेशजी प्रभू रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा आणि राजापूरच्या दौऱ्यावरती आहेत. चाय पे चर्चा हा कार्यक्रम घेऊन या ठिकाणी सुरेशजी प्रभू हे थेट जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यांना भाषण करण्यापेक्षा जनतेची काय मतं आहेत किंवा 2 वर्षामध्ये प्रभू साहेबांनी चांगले घेतलेले निर्णय कोकण रेल्वे संदर्भातले आहेत, भारतीय रेल्वेच्या संदर्भातले आहेत आणि त्यामुळे प्रभू साहेबांचा दौरा आहे 15 तारखेला चिपळूणला दुपारी 12:30 वाजता माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर जिल्ह्याची प्रचार सभा असणार आहे. त्या व्यतिरिक्त 17 किंवा 18 तारखेला विनोदजी तावडे शिक्षण मंत्री दापोली आणि खेड या ठिकाणी येणार आहेत आणि संपूर्ण राज्याची सत्ताधारी पक्षातली मंडळी किंवा आमचे राज्याचे नेते या ठिकाणी प्रचाराकरता उतरणार आहेत आणि एक चांगल्या प्रकारचं विश्वासाचं वातावरण भारतीय जनता पार्टीबद्दल आज जनतेच्या मनामध्ये आहे. काय शेवटी आपण जिल्हावासियांना ग्रामीण भागातील मतदारांना आवाहन करू इच्छिता? मी या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून रत्नागिरीच्या मतदारांना, ग्रामीण भागातील जिल्हावासियांना सगळ्यांना एक या निमित्तानं विनंती करू इच्छितो की 2014 सालामध्ये एक वेगळी राजकीय परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होती, परंतु आज 2.5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासात्मक जी कामं केलेली आहेत आणि त्यामुळं पार्लमेंट ते पंचायत हा जो नारा आहे मोदीजींचा, जर भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पुढे येणाऱ्या नंतर ग्रामपंचायती यांच्यामध्ये आपण सत्ता निवडून दिलीत तर एक चांगला ग्रामीण भागाचा विकास होईल आणि केंद्राच्या राज्याच्या योजना पारदर्शीपणे गावापर्यंत आपल्या घेऊन जाता येतील आणि आपलं गाव हे आदर्श गाव, एक मॉडेल व्हिलेज, एक स्मार्ट व्हिलेज चांगल्या प्रकारचं कसं करता येईल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून मतदारांनी आज नीट शांतपणानं विचार करून एक परिवर्तनासाठी जिल्ह्यातल्या भाजपला विजयी करा अशी मी विनंती करेन. या रत्नागिरी तालुक्याचे माजी आमदार आणि रत्नागिरी जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने, आपण केडीच्या स्टुडिओमध्ये आलात, आपले मत, आपले विचार व्यक्त केलेत. आपले विचार आम्ही नक्कीच जनतेपर्यंत पोहोचवू. शेवटी मतदार हा राजा असतो, निर्णय तो घेतो. 21 फेब्रुवारी तारीख जवळ आलेली आहे, त्याच्यानंतर 23ला निकाल आहे, आपल्याला दिसून येईल. बाळासाहेब, तुम्ही ते आमच्याबरोबर बोललात, मला शुभेच्छा, धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.